गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद भगवद गीता अध्याय 3 कर्मयोग. भगवान श्रीकृष्णाला अर्जुन म्हणाले, हे जनार्दना, हे केशवा, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतण्याचा आग्रह का करीत आहात? पहा, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला की बुद्धी ही कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर मला अशा या घोर घनघोर युद्धामध्ये मला का लोटता, मला का या युद्धाला तयार करता? अशा प्रकारे अर्जुनाने आपली शंका विचारली. आपला जिवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने यापूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे. आणि आत्मा साक्षात्काराचा मान्य केलेला मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा होय, अशी शिफारस केली. काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय असा गैरसमज केला जातो, आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावना भावित होण्याकडे प्रवृत्त होतो. परंतु कृष्ण भावनेच्या तत्त्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकाच स्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही, कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मान सन्मान प्राप्त होईल. अर्जुनाला वाटले की कृष्ण भावना बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप तप यांचे आचरण करणे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते, परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्यांनी ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि भगवान श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केला. याचे उत्तर म्हणूनच भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावना भवित कर्म आणि किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या 3ऱ्या अध्यायामध्ये केले. आपण पाहू कर्मयोग. भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोगाबद्दल काय म्हटले. भगवान श्रीकृष्णांना अर्जुन म्हणाले, तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे आणि ती कृपा करून मला सांगा. पहा की यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गाचे वर्णन करण्यात आले होते. पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती, म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गाची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती. यासह वरकरणी गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टीचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपर्यास न करता त्यांचा स्वीकार करू शकतील. शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णाचा उद्देश नव्हता, तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजेच निष्क्रियता की सक्रिय सेवा आहे हे समजू शकले नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणल्यास गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, सर्व साधकांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नाद्वारे कृष्ण भावनेचे मार्ग मोकळा करीत आहे. अर्जुनाच्या प्रश्नानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वी सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. थोडक्यात काय, दुसऱ्या अध्यायात
39व्या श्लोकामध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या दोन मार्गाचे वर्णन भगवंताने केले आणि याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंताने या श्लोकामध्ये केले आहे. ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान आणि तत्वज्ञान यांच्या सहाय्याने सर्व ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे त्यांच्यासाठी सांख्ययोग किंवा आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे प्रतिक्रमणात्मक ज्ञान ही विषयवस्तू आहे. दुसऱ्या अध्यायातील 61व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावनाभावित कर्म करणाऱ्यांचा आहे. बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून मुक्ती होऊ शकते. तसेच या पद्धतीमध्ये काही दोष नाही. कृष्ण भावनेच्या तत्वानुसारच कर्म केले पाहिजे. हा बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर म्हणजे भगवान श्रीकृष्णावर विसंबून राहणे आणि या प्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्वज्ञान दोन्ही परस्परावलंबी आहेत त्याचप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्पर पूरक आहेत. म्हणजे बुद्धियोग आणि कर्मयोग. तत्वज्ञान रहित धर्म म्हणजेच केवळ भावना किंवा कधीकधी धर्मनता आहे आणि धर्मविरहित तत्वज्ञान म्हणजेच केवळ मानसिक कल्पना आहे. अंतिम ध्येय हे श्रीकृष्णच असणे, कारण जे तत्वज्ञानी प्रामाणिकपणे परमसत्याच्या शोधात आहेत ते सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात आणि हे सुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे. ही संपूर्ण पद्धती म्हणजेच परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरूपस्थिती जाणणे. तार्किक तत्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धत म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेमध्ये सर्व गोष्टी संबंधित पाहणे होय. या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचे मार्ग हा अधिक चांगला आहे, कारण तत्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर हा मार्ग अवलंबून आहे. कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करणारी प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष भक्तिपूर्ण सेवेद्वारे ही सहज तसेच उद्दात आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, केवळ कर्म न करण्याने मनुष्य कर्म बंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या वेद कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखाद्या जीवनामध्ये मग संन्यासाश्रम स्वीकारू शकतो. शुद्धतेशिवाय आकस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा म्हणजे संन्यासाश्रमाचा स्वीकार करू शकत नाही. प्रायोगिक तत्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो, परंतु श्रीकृष्ण हा या तत्वाला मान्यता देत नाहीत. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे. श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णूची प्राप्ती करण्यातच आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्था अशा रीतीने करण्यात आली की ज्यायोगे आपण श्रीविष्णूची प्राप्ती करू शकू. एखादा गृहस्थाश्रमीही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्रीविष्णूची प्राप्ती करू शकतो. आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगती करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी दिखाऊ अध्यात्मवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तीपेक्षा अत्यंत चांगले स्थितीत आहे. केवळ उदरनिर्वाहाकरिता ध्यान करणाऱ्या भोंदू योगापेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तू नियत कर्म कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे.
कर्म केले वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. कर्माला इथं अतिशय महत्त्व दिलेलं आहे. कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे हे सर्वात श्रेष्ठ आहे. असे पुष्कळ बंधू योगी आहेत जे स्वतः उच्च कुलीन असल्याचे दर्शवतात. आध्यात्मिक जीवनातील प्रगती करता आपण सर्वस्व त्याग केल्याचे दिखाऊ करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिकही आहेत. अर्जुनाने मिथ्याचारी व्हावी अशी श्रीकृष्णाची इच्छा नव्हती. याउलट श्रीकृष्णाची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे. अर्जुन हा गृहस्थ आणि सेनापती होता, म्हणून त्याने गृहस्थ आणि सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्याचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारचे कर्तव्य पालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्ता करते. उदरनिर्वाह करता तथाकथित त्याग करणाऱ्याला भगवंतांनी तसेच कोणत्याही शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही. सरते शेवटी प्रत्येकाला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तीपासून शुद्धीकरण झाल्यावाचून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजवण्याची मलिन प्रवृत्ती निश्चितच असते, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्तीही असतेच. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशा करणे आवश्यक आहे. नियत कर्माद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित अध्यात्मवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, श्री विष्णू प्रीत्यार्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाही तर कर्म हे भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौतिया, तू आपल्या नियत कर्माचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्म बंधनातून मुक्त राहशील. पहा, जे जे काय आपण कर्म करतो ते कर्म आपण भगवान विष्णूंच्या संतोषासाठीच केलं पाहिजे, त्यांच्या संतोषासाठी, त्यांच्या आनंदासाठी केले पाहिजे असे भगवान श्रीकृष्ण सांगतात. केवळ शरीराच्या निर्वाहाकरता देखील मनुष्याला कर्म करावे लागत असल्याने विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्माची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्रीविष्णू आहेत. सर्व यज्ञकर्मही श्रीविष्णूच्या संतोषप्रीत्यार्थच असतात. वेद सांगतात की यज्ञ वे विष्णू. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान विष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो. म्हणून या श्लोकात भगवंत सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञकर्मच आहे. श्री विष्णूंना संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. म्हणून मनुष्याने श्री विष्णूच्या संतोष प्रत्यार्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेली इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते. कारण चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्ध करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना म्हणजेच विष्णूंना संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावना भावित कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कर्म करणारा मुक्त अवस्थेतच असतो. कर्म करण्याची हीच महान कला आहे. परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार म्हणजे ज्याच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली, मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षतेने कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णाच्या संतुष्टीकरताच केले पाहिजे. असे आपण मनुष्याचे केवळ कर्मबंधनापासूनच रक्षण करतो असे नव्हे, तर त्यामुळे त्याची यथावकाश भगवंताच्या दिव्य प्रेमही सेवेप्रत उन्नती होते. केवळ अशा सेवेमुळे भगवत धामाची प्राप्ती होऊ शकते.
भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सृष्टीच्या आरंभी प्रजापतीचे श्री विष्णू प्रीत्यार्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्ष प्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजप्रमाणे प्राप्त होतील. ज्यावेळेला सृष्टीच्या निर्मितीच्या प्रजापतीने यज्ञ केला आणि त्या यज्ञातून मनुष्य प्रत्यार्थ आणि देवताला निर्माण केले, तेव्हा त्याने सांगितले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. प्रजापती म्हणजे श्री विष्णू यांनी निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजेच बद्ध जीवांना स्वगृही भगवत धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्रीविष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वेदेश्व श्वेत रसम वेदम, वैदिक तत्वे ही आपल्याला आपल्या शाश्वत संबंधाचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवान सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले आहे की पती विश्वेश्वरतम शरम म्हणून सर्व जीवांचे परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हेच आहेत. भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षण करते आहेत. श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ कसे करावे हे बद्ध जीवांना शिकवण्यासाठी म्हणून भगवंताने या सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच ते चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशावर भगवत धामामधील प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरता भगवंताने केलेली ही संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश श्रीकृष्णा भावना भावित होतो आणि त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. कलयुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे आणि कलयुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरता या दिव्य पद्धतीचा म्हणजे संकीर्तन नामस्मरणाचा शिफारस केलेली आहे. भगवान श्रीकृष्णाच्या भक्तिरूप अवताराचा उल्लेख भगवद्गीतेत संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढीलप्रमाणे केला आहे. कृष्णवर्णम त्वेषीं कृष्णम सांगो पांगो श्री पार्षदम यज्ञम संकीर्तनम प्रयोजितम ही सुमेधसम. या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदासहित अवतरित होणाऱ्या भगवंताचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील. वैदिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे हे या कलियुगामध्ये सध्या शक्य नाही. म्हणूनच संकीर्तन नामस्मरण हे या आपल्याला सांगितले. म्हणूनच भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धीकरता सहसाध्य आणि उदात्त आहे. तेव्हा पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचे साम्राज्य पसरेल. भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, देवतांना आणि भौतिक कर्मकार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. प्रत्येक जीवाचे शरीराने आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपवण्यात आलेले असते. पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागामध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजेच असंख्य सहाय्यकाच आहेत. त्यांची संतुष्टी
किंवा असंतुष्टी मनुष्याने केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठी असतात, परंतु असे असले तरीही सर्व यज्ञामध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते. भगवद्गीतेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. भोक्तम यज्ञम तपसम म्हणून शेवटी यज्ञपतीला म्हणजे भगवंताला संतुष्ट करणे हा सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे. ज्यावेळी असे यज्ञ योग्य रीतीने केले जातात तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थाच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही. यज्ञकर्मापासून इतर अनेक अनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अनंत आहेत, भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञ कर्मामुळे आपली सर्व कार्य शुद्ध केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो. शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म वृत्तींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्ष मार्गामधील विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती म्हणजेच वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या श्रीकृष्ण भावनेमध्ये होतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, विविध जीवनावश्यक वस्तूंच्या अधिकारी असणाऱ्या देवदेवता ज्यावेळी यज्ञ करण्यामुळे संतुष्ट होतील तेव्हा ते तुमच्या सर्व गरजा पुरवतील. पण या अशा वस्तू पुन्हा देवतांना अर्पण न करता जो त्यांचा भोग घेतो तो निश्चितपणे चोरच आहे. भगवान श्री विष्णूंना यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या त्यांच्या प्रतिनिधी म्हणजे देवतांना अधिकृत करण्यात आले. म्हणून शास्त्रप्रमाणित यज्ञाद्वारे त्यांना संतुष्ट केलेच पाहिजे. वेदामध्ये विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ करण्यात आले आहेत, पण शेवटी सर्व यज्ञ भगवंतांनाच अर्पिलेले आहेत. जो भगवंतांना समजू शकत नाही त्याच्यासाठी देवदेवतांप्रत्यार्थ यज्ञ करण्याची शिफारस करण्यात आली. मनुष्याच्या निरनिराळ्या भौतिक गुणांना अनुलक्षून वेदामध्ये निरनिराळे यज्ञ सांगितले आहेत. निरनिराळ्या देवतांचे पूजनही या तत्वावर म्हणजेच विविध गुणावर आधारित आहेत. उदाहरणार्थ मांसाहारी लोकांना देवीचे पूजन करण्यास सांगितले. ही कालीदेवता म्हणजे भौतिक प्रकृतीचे घोर रूप आहे आणि कालीदेवतेसमोर पशुयज्ञ करण्यास अनुमती देण्यात आली. परंतु जे सद्गुणी आहेत त्यांच्यासाठी श्रीविष्णूंची दिव्य पूजा सांगण्यात आली. तथापि सर्व यज्ञांचा उद्देश आध्यात्मिक स्थानाप्रत क्रमशः उन्नती करण्याचा आहे. साधारण मनुष्यासाठी निदान 5 यज्ञ ज्यांना पंचमहायज्ञ म्हटले जाते ते आवश्यक आहेत. तरीसुद्धा मनुष्याने जाणणे आवश्यक आहे की मानवी समाजाला लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा भगवंताचे प्रतिनिधी म्हणून असणाऱ्या देवदेवतांकडून केला जातो. कोणीही कोणत्याही गोष्टीची निर्मिती करू शकत नाही. उदाहरणार्थ पहा, मानवी समाजाला लागणारे सर्व खाद्यपदार्थ जसे सत्वगुणी व्यक्तींसाठी धान्य, फळफळावळे, भाजीपाला, दूध, साखर इत्यादी आणि मांस भक्षकांसाठी मांस असतील. कोणत्याही पदार्थाची मनुष्याद्वारे निर्मिती होऊ शकत नाही. तसेच उष्णता, प्रकाश, पाणी, हवा इत्यादी ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्यापैकी कोणत्याही गोष्टीची निर्मिती मानव समाजाद्वारे होऊ शकत नाही. भगवंताशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टीच असू शकत नाहीत आणि या गोष्टी वाचून कोणीही जगू शकत नाही. यावरून स्पष्ट होते की आपले जीवन भगवंताकडून होणाऱ्या पुरवठ्यावर अवलंबून आहे. आपल्या उद्योगधंद्यासाठी सुद्धा आपल्याला धातू, गंधक, पारा, मॅग्नीज, लोखंड इत्यादी अनेक प्रकारचा कच्चा माल तसेच इतर अनेक वस्तू आवश्यक आहेत.
या गोष्टीचा योग्य उपयोग करून आपण आत्मसाक्षात्कारासाठी धडधाकट आणि निरोगी राहावे याकरिता भगवंताच्या प्रतिनिधीद्वारे या सर्व गोष्टी पुरवल्या जातात. आत्मसाक्षात्काराची परिणती भौतिक अस्तित्वाच्या संघर्षातून मुक्त होणे या जीवनाचा अंतिम ध्येयामध्ये होतो. जीवनाचे हे ध्येय यज्ञ केल्याने प्राप्त होते. आपल्याला जर मनुष्य जीवनाच्या ध्येयाचे विस्मरण झाले आणि आपण केवळ इंद्रिय तृप्ती करता भगवंताच्या प्रतिनिधीकडून वस्तू स्वीकारल्या आणि भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत गेलो तर निश्चितच आपण चोर ठरतो. कारण सृष्टी निर्मितीचा हा हेतूच नाही आणि भौतिक प्रकृतीच्या नियमाद्वारे आपल्याला शिक्षा होते. पूर्णपणे भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोरांचा समाज हा कधीच सुखी होऊ शकत नाही. कारण त्यांना जीवनामध्ये ध्येयच नसते. त्यांचे लक्ष फक्त इंद्रिय तृप्तीच असते. तसे यज्ञ कसे करावे याचे त्यांना ज्ञान नसते. याकरिता संकीर्तन नामस्मरण यज्ञाचा प्रारंभ केला पाहिजे. जो कोणी कृष्ण भावनेच्या तत्वांचा स्वीकार करतो तो हा संकीर्तन यज्ञ सुरू करू शकतो. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात. कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन करतात ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. भगवान कृष्ण म्हणतात की हे जे सर्वप्रथम केलेले यज्ञाला जे आहे ते अर्पण आपण करतो ते स्वतः सेवन करतात, ग्रहण करतात. म्हणजेच इतर लोक जे स्वतः इंद्रिय भोगाकरता भोजन करतात ते खरोखरच पाप भक्षण करतात असे म्हटले. म्हणजे जे काही आपण अन्न घेतो, जे काही आपण अन्न खातो ते भगवंताचं अन्न आहे, भगवंताचा प्रसाद आहे म्हणून आपण ग्रहण केले पाहिजे. भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि संत हे नेहमी भगवत प्रेमामध्ये लीन असतात. संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद, श्रीकृष्ण, श्री विठ्ठल किंवा मुकुंद मुक्त देणाऱ्या, श्री गोविंद म्हणजे इंद्रियांना आनंद देणारा, श्रीकृष्ण म्हणजे सर्वोत्कृष्ट पुरुष यांच्याशी दृढ प्रेमामध्ये मग्न असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याशिवाय ग्रहण करू शकत नाहीत. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन इत्यादी यज्ञ करीत असतात. या नैवेद्याद्वारे ते भगवंताची प्राप्ती करून घेतात. आणि अशा प्रकारचे यज्ञ सदैव केल्यामुळे हे भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या सर्व प्रकारच्या दोषापासून अलग राहू शकतात. म्हणजे नैवेद्याद्वारे जी नैवेद्य भक्ती या भक्तीद्वारे हे भगवंताची प्राप्ती करू शकतात. जे जे काही आपण अन्न ग्रहण करू हे भगवंताचं आहे अशी त्यांची भावना असते. इतर लोक जे स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अशी अन्न शिजवतात, स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी अन्न खातात, ते केवळ चोरच आहेत. असे नाहीत, फक्त चोरच आहेत असं नाही तर ते प्रत्यक्ष पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असली तर ती कशी सुखी असू शकेल? केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टिकोनातून जर सुखी व्हायचे असेल तर लोकांना पूर्णपणे कृष्ण भावना भावित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकवणे अत्यावश्यक आहे. नाहीतर जगामध्ये शांती किंवा समाधान नाणे शक्यच नाही. सर्व प्राणी मात्र अन्नधान्यावर जगतात. सर्व पावसापासून उत्पन्न होते. पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञ वेद कर्मापासून होतो. पुढे भगवान श्री म्हणतात, वेदामध्ये नियत कर्म सांगण्यात आले आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रगट झाले. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थित झाले आहे. यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णांच्या
भगवान श्रीकृष्णाच्या संतुष्टी प्रित्यार्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्ट प्रित्यार्थ कर्म करायचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म किंवा वेदामध्ये घेणे आवश्यक आहे. म्हणून वेद हे कर्मविधींची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाशिवाय केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म किंवा अनाधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ राज्याच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदामधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रगट झाले. असे म्हटले आहे की अस्य महत्वम भूतस्य निश्विसितम इथदम यज्ञ ऋग्वेदम यजुर्वेदम सामवेदम अथर्ववेदम. जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाच्या निश्वासातून प्रगट झाले आहेत. भगवंत हे सर्वशक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारे हे बोलू शकतात. कारण ब्रह्मसंहितेत हे स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके सर्वशक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियाद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर भगवंत आपल्याला श्वासोश्वासाद्वारे बोलूही शकतात आणि डोळ्याद्वारे गर्भधारणाही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकला आणि सर्व जीवांचे गर्भधारण केली. निर्मिती किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदामध्ये असे मार्गदर्शन केले आहे, ज्याचा स्वीकार करून बद्ध जीव भगवत धामात परत येऊ शकतील. आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उपयुक्त किंवा उत्सुक असतात. पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो व तसेच तथाकथित भोग संपल्यावर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून कृष्ण भावनाभावित होऊन बद्ध जीवांनी यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वाचा अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्म किंवा वैदिक यज्ञ केल्याप्रमाणे आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, जी व्यक्ती वेदांद्वारे प्रस्तावित यज्ञचक्राचे पालन मनुष्य जीवनामध्ये करीत नाही ती निश्चितपणे पापमय जीवन जगते. अशी व्यक्ती केवळ इंद्रिय तृप्ती करताच जगत असल्याचे व्यर्थच जीवन जगते. पहा भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या ही भोगवादी तत्त्वज्ञानाची निंदा या ठिकाणी भगवंतांनी केली. म्हणूनच ज्यांना या भौतिक जगाचा भोग घ्यावायचा आहे त्यांच्यासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे आवश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटपूर्ण जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतः मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांसाठी वेदवर्णित यज्ञांचे कठोरतेने पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहेत त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन करणे अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. जे कृष्ण भावना भावित नाहीत ते निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग आहेत आणि म्हणून त्यांना पुण्यकर्म करणे जरुरीचे असते. यज्ञ पद्धती अशा रीतीने योजण्यात आली आहे की ज्यामुळे विषय वासने दंग असणारी व्यक्ती आपल्या इच्छा इंद्रिय तृप्तीच्या कर्मफलामध्ये न गुरफटता तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नावर अवलंबून नाही तर ती भगवंताने केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते.
या व्यवस्थेची अंमलबजावणी प्रत्यक्ष देवदेवतांकडून केली जाते. म्हणून वेदामध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवदेवतांना उद्देशून असतात. हा प्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचे आचरण आहे. कारण जेव्हा व्यक्ती यज्ञ करण्यामध्ये निपुण होतो तेव्हा ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित बनते. पण जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिता मानले जाते. म्हणून एखाद्याने केवळ नैतिक आचारसंहितेपर्यंतच आपली प्रगती खुंटीत न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. भगवान कृष्ण म्हणतात, पण जो आत्मातच रममाण झाला आहे, ज्याचे जीवन आत्मसाक्षात्कारी आहे आणि जो पूर्णपणे संतुष्ट होऊन आत्म्यामध्ये समाधानी आहे, त्याला काही कर्तव्य राहत नाही. काय म्हणाले की जो मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असून आपल्या कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संतुष्ट आहे, त्याला इतपर काही कर्तव्य करावयाचे राहत नाही. तो कृष्ण भावना भावित असल्यामुळे हजारो यज्ञ केल्याने हृदयातील धुतली जाणारी अशुद्ध मलिनता त्याच्या हृदयातून तात्काळ धुतली जाते. चेतनेच्या अशा शुद्धीकरणामुळे मनुष्याला भगवंताशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे पूर्ण ज्ञान होते. याप्रमाणे भगवत कृपेने त्याचे कर्तव्य स्वयंप्रकाशित बनते आणि म्हणून त्याला वैदिक आदेशांचे कोणतेही बंधन राहत नाही. असा कृष्ण भावना भावित मनुष्य भौतिक कमीत कर्मात कधीच रममाण होत नाही आणि मदिराक्षी आणि इतर प्रलोभनामध्ये तो कधीच आनंद प्राप्त करीत नाही. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, आत्मसाक्षात्कारी मनुष्याला आपले विहित कर्म करून कोणताही हेतू प्राप्त करावायचा नसतो. तसेच या प्रकारचे कर्म न करण्याचे त्याला काही कारण नसते. त्याचबरोबर इतर प्राणीमात्रावर अवलंबून राहण्याची त्याला आवश्यकता नसते. आत्मसाक्षात्कारी मनुष्याला केवळ कृष्ण भावना भावित कर्माशिवाय इतर कोणतेही विहित कर्म करण्याची बंधन असू शकत नाही. पुढच्या श्लोकामध्ये त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता नव्हे. कृष्ण भावना भावित मनुष्य अथवा देवता कोणाचाही आश्रय घेत नाही. तो कृष्ण भावनेमध्ये जे काही करतो ते कर्तव्य पालन करण्यासाठी पुरेसे असते. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की म्हणून कर्मफलावर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. कारण अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला परमेश्वर प्राप्ती होते. भक्तासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्तासाठी पुरुषोत्तम श्री भगवान सर्वात श्रेष्ठ आहे, तर निर्विशेषवादांसाठी मोक्ष किंवा मुक्ती सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून जो मनुष्य योग्य मार्गदर्शनाखाली कर्मफलावर आसक्ती न ठेवता श्रीकृष्ण प्रीत्यार्थ किंवा कृष्ण भावनाभावित कर्म करीत असतो, तो निश्चितच जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाप्रती प्रगती करत असतो. कुरुक्षेत्रामध्ये युद्धामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण प्रीत्यार्थ युद्ध करण्यास सांगण्यात आले, कारण त्याने युद्ध करावे अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. सज्जन असणे किंवा अहिंसक असणे हे वैयक्तिक आसक्तीची बाब आहे, परंतु परमेश्वरासाठी कर्म करणे म्हणजे फलांची अपेक्षा न ठेवता कर्म करणे होय. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले कर्म म्हणजे सर्वोच्च दर्जाचे परिपूर्ण कर्म होय. यज्ञ कर्मासारखी वैदिक कर्मकांडे ही इंद्रिय तृप्तीच्या क्षेत्रात केलेल्या पापकर्माचे शुद्धीकरण होण्यासाठी केली जातात, परंतु कृष्ण भावना भावित कर्म हे शुभाशुभ कर्मफलांच्या पलीकडे असणारे दिव्य कर्म असते. श्रीकृष्ण भावना भावित मनुष्याला कर्मफलावर मुळीच आसक्ती नसते, कारण तो केवळ श्रीकृष्ण प्रीत्यार्थ कर्म करीत असतो. तो सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरीही पूर्णपणे अनासक्तच असतो. भगवान श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात, हे अर्जुना, जनक आदी राजांनी केवळ नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली, म्हणून एकंदर सामान्य लोकांना शिकविण्याकरता तू आपले कर्म केले पाहिजे. पहा,
याप्रमाणे जनक राजाने केवळ आपलं नियत कर्म करून सिद्धी प्राप्त केली, त्याप्रमाणे तोही आपलं कर्म करून लोकांना एक प्रकारचा आदर्श घालून दिला पाहिजे. जनक राजासारखे सर्व राजे आत्मसाक्षात्कारी होते, म्हणून वेदोक्त कर्मांचे पालन करण्याची त्यांना बंधन नव्हते. तरीसुद्धा सामान्य लोकांना केवळ उदाहरण घालून देण्याकरता त्यांनी सर्व विहित कर्मांचे आचरण केले. जनक राजा हे सीतादेवीचे पिता आणि भगवान श्रीरामांचे सासरे होते. भगवंताचे महान भक्त असल्यामुळे ते देवी आध्यात्मिक स्थित होते. परंतु ते मिथिला नगरचे, तर सध्या बिहार प्रांतामध्ये एक विभाग आहे मिथिलेचे राजा असल्यामुळे त्यांना आपल्या प्रजेला विहित कर्म कसे करावे याचे शिक्षण द्यायचे होते. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा नित्य सखा अर्जुन यांना कुरुक्षेत्रामध्ये युद्धामध्ये लढण्याची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी युद्ध केलेच, कारण त्यांना सामान्य लोकांना हे शिकवायचे होते की ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेचीही आवश्यकता असते. ज्या ठिकाणी चांगला प्रतिवाद विफल होतो तेव्हा हिंसेची आवश्यकता असते. ही भगवान कृष्णाने अर्जुनाला दाखवायचं होतं. कुरुक्षेत्राच्या युद्धापूर्वी स्वतः भगवंतांनी युद्ध टाळण्यासाठी सर्व प्रकारे प्रयत्न केले होते, पण विपक्ष युद्ध करण्यासाठी निश्चित होते. यास्तव अशा योग्य कारणासाठी युद्धाची आवश्यकता असते. कृष्ण भावनेमध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला जरी या जगामधील किंवा जगाबद्दल इतकी असता नसली तरी तो लोकांनी कसे जीवन जगावे आणि कसे कर्म करावे हे त्याला शिकवण्यासाठी कर्म करतो. कृष्ण भावनेतील अनुभवी व्यक्ती असे आचरण करू शकते की त्यामुळे इतर सर्वजण त्याचे अनुसरण करतात. याचे वर्णन पुढील श्लोकात म्हटले पहा. भगवान कृष्ण म्हणतात की श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुसरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. सामान्य जनांना अशा नेत्याची नेहमीच गरज असते, जो व्यावहारिक आचरणाद्वारे लोकांना शिक्षित करू शकतो. जर एखादा नेता स्वतः धूम्रपान करीत असेल तर तो लोकांना धूम्रपान बंद करा असे शिकवू शकत नाही. एखाद्या शिक्षकाने शिकविण्यास प्रारंभ करण्यापूर्वी योग्य वर्तन केले पाहिजे. जो या प्रकारे शिकवतो त्याला आचार्य किंवा आदर्श शिक्षक म्हटले जाते. म्हणून सामान्य लोकांना शिक्षित करण्यासाठी शिक्षकाने शास्त्रांच्या तत्वांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. एखादा शिक्षक हा प्रमाणित शास्त्रांच्या तत्वाविरुद्ध कोणतेही नियम निर्माण करू शकत नाही. म्हणून नेत्यांची शिकवण ही अशी आदर्श शास्त्राच्या सिद्धांतावर आधारित असली पाहिजे. जो स्वतः उन्नत होऊ इच्छितो त्याने महान आचार्यांनी अनुसरण केलेल्या आदर्श सिद्धांताचे पालन करणे आवश्यक आहे. मनुष्याने महान भगवत भक्तांच्या पावलांचे अनुसरण करणे आवश्यक आहे आणि आध्यात्मिक साक्षात्काराच्या पथावरील प्रगतीचा हाच मार्ग योग्य आहे. राजा किंवा राज्याचा सहकारी, प्रमुख प्रशासक, पिता आणि शालेय शिक्षक या सर्वांना सामान्य साध्या भोळ्या निष्पाप लोकांचे स्वाभाविक नेते मानण्यात येते. या सर्व स्वाभाविक नेत्यांवर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची मोठी जबाबदारी असते. यास्तव त्यांनी भौतिक आणि आध्यात्मिक संहिता असणाऱ्या सर्व आदर्श ग्रंथांमध्ये पारंगत असणे आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची आवश्यकता नाही, आणि तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. भगवान कृष्ण काय म्हणतात, हे पार्था, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही नियत कर्म नाही. मला कशाची उणीव किंवा नाही, तसेच मला काही प्राप्त करावयाची सुद्धा आवश्यकता नाही, तरीसुद्धा मी नियत कर्माचे आचरण करतो. भगवान कृष्ण म्हणतात, हे परमेश्वर, भगवान कृष्णाचं वर्णन काय केले पहा या ठिकाणी. परमेश्वर हे इतर सर्व नियंत्रकांचे नियंत्रक आहेत आणि ते विविध ग्रहांच्या सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ आहेत. प्रत्येकजण त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत.
केवळ भगवंतांनीच सर्व जीवांना विशिष्ट व्यक्ती प्रदान केल्या आहेत. जीव स्वतःहून श्रेष्ठ नाहीत, ते सर्व देवदेवतांद्वारे पूजनीय आहेत आणि ते सर्व नियंत्यांचे सर्वश्रेष्ठ नियंता आहेत. म्हणून ते सर्व प्रकारच्या भौतिक नेत्यांपेक्षा आणि नियंत्रकांपेक्षा दिव्य आहेत आणि सर्वद्वारा पूजनीय आहेत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणतीही नाही. तसेच ते सर्व कारणांचे परम कारण आहेत. भगवंताच्या शरीराचे स्वरूप सामान्य जीवांसारखे नाही. त्यांच्या शरीरामध्ये आणि आत्म्यामध्ये काहीच फरक नाही. ते परिपूर्ण आहेत. त्यांची सर्व इंद्रिये दिव्य आहेत. त्यांच्या इंद्रियापैकी कोणतेही एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते. म्हणून त्यांच्याबरोबरची किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ अशा कोणीही नाही. त्यांची शक्ती विविध प्रकारची आहे आणि याप्रमाणे त्यांचे कार्य आपोआपच स्वाभाविक क्रमाप्रमाणे घडत असते. भगवंतामध्ये प्रत्येक गोष्ट ही परिपूर्ण ऐश्वर्याने ओतप्रोत अशी भरलेली आहे. पुरुषोत्तम श्री भगवान यांना करण्यास कोणतेही कर्तव्य असत नाही. जो मनुष्य कर्मफल घेण्यास बाध्य आहे त्याच्यासाठी विशिष्ट कर्तव्य असते. पण ज्याला तिन्ही लोकांमधूनही काहीच प्राप्त करायचे नसते त्याला निश्चितच कोणतेही कर्तव्य नसते. तरीसुद्धा क्षत्रियांचा नेता म्हणून भगवान श्रीकृष्ण कुरुक्षेत्रामध्ये युद्धभूमीमध्ये कार्यरत आहेत. कारण पीडित लोकांचे रक्षण करण्यास क्षत्रिय कर्तव्यबद्ध असतात. भगवंत जरी शास्त्राच्या सर्व नियमांचे पूर्णपणे अतीत असले तरी ते शास्त्र नियमांचे उल्लंघन होईल अशी कोणतीही गोष्ट करीत नाहीत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कारण जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पाप सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, जर मी नियत कर्माचे पालन काळजीपूर्वक केले नाही तर हे पार सर्व लोक निश्चितच माझ्या मार्गाचे अनुसरण करतील. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरता सामाजिक शांततेची जर समतोल राखवायचा असेल तर प्रत्येक सुसंस्कृत व्यक्तीसाठी परंपरागत असे कौटुंबिक रीतिरिवाज आहेत. जरी असे नीतिनियम भगवान श्रीकृष्णांसाठी नसून बद्ध जीवांसाठी असले तरी ते धर्माचे संस्थापन करण्यासाठी अवतरित झाले आहेत. म्हणून त्यांनी सर्व नियमांचे पालन केले. अन्यथा ते सर्वश्रेष्ठ अधिकारी असल्यामुळे सामान्य लोकांनी त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण केले असते. श्री भगवद्गीतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण गृहस्थाने पाळावायचे सर्व धार्मिक कर्तव्याचे पालन करीत होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी जर नियत कर्म केले नाही तर हे सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. काय म्हणतात, मी जर हे नियत कर्म केले नाही तर सर्व ग्रहलोक नष्ट होऊन जातील. अनावश्यक लोकसंख्या उत्पन्न करण्यास मीच कारणीभूत होईल आणि त्यामुळे सर्व प्राणी मात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईल. वर्णसंकर म्हणजे अनावश्यक लोकसंख्या होईल जी सामान्य समाजाची शांतता भंग करते. या सामाजिक शांततेचे प्रतिबंध करण्यासाठी शास्त्रप्रमाणित नीतिनियम आहेत, ज्यामुळे प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीकरता संघटित होऊ शकते. जेव्हा प्रजा आपोआपच शांत आणि जीवनातील आध्यात्मिक प्रगतीला संघटित होऊ शकते, जेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरित होतात तेव्हा स्वाभाविकपणेच ते अशा विधिविधानांचे पालन करतात. कारण त्यांना अशा महत्त्वाच्या कृत्यांची गरज आणि प्रतिष्ठा राखायची असते. भगवंत हे सर्व जीवांचे पिता आहेत आणि सर्व जीवांची दिशाभूल झाली तर अप्रत्यक्षपणे त्यांची जबाबदारी भगवंताकडे जाते. म्हणून जेव्हा अशा नियामक तत्वांविषयी सर्वसाधारणपणे अनादर निर्माण होतो तेव्हा समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतः भगवंत अवतरित होतात. तरीसुद्धा आपण काळजीपूर्वक जाणले पाहिजे की जर आपल्याला भगवंताच्या पदचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे तरी आपण त्याचे अनुकरण करू शकत नाही. अनुसरण आणि अनुकरण या कृती एकाच पातळीवरच्या नाहीत. ज्याप्रमाणे भगवंताने आपल्याला बाल्यावस्थेत गोवर्धन पर्वत उचलला त्याप्रमाणे आपण त्यांचे अनुसरण करू शकत नाही. असे करणे कोणत्याही मनुष्याला शक्य नाही. आपल्याला भगवंताच्या उपदेशांचे पालन केले पाहिजे.
पण केव्हाही आपण त्यांचे अनुकरण करू शकत नाही. पहा, मनुष्याने भगवंत आणि त्यांच्या प्रामाणिक अधिकृत सेवकांच्या केवळ आदेशाचे पालन केले पाहिजे. त्यांचे उपदेश आपल्यासाठी सर्व दृष्टीने हितकारकच असतात आणि कोणताही बुद्धिमान मनुष्य त्या उपदेशांचे पालन जसे आहे तसे करीत. तथापि मनुष्याने त्यांच्या कृत्याचे अनुकरण करण्याच्या प्रयत्नापासून सावधानता राखली पाहिजे. भगवान शिवांचे अनुकरण करण्यामध्ये व्यक्तीने विषयाचा समुद्र पिऊ नये. ज्याप्रमाणे भगवान शंकराने विष पिले त्याप्रमाणे त्यांचं आपण अनुकरण करू नये, किंवा ज्याप्रमाणे भगवान कृष्णाने कालियामर्दन केले किंवा गोवर्धन पर्वत धरला त्याप्रमाणे ते आपण त्याचं अनुसरण करू नये. पुढे म्हणतात भगवान कृष्ण की हे पार्थ, ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलांच्या आसक्तीने आपले कर्म करतात त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्याने अनासक्त होऊन कर्म करावे. कृष्ण भावनाभावित असलेल्या व्यक्ती या कृष्ण भावनाभावित नसलेल्या व्यक्ती यामध्ये त्यांच्या भिन्न इच्छानुसार भेद केला जातो. कृष्ण भावनाभावित व्यक्ती कृष्ण भावनेच्या प्रगतीसाठी अयोग्य अशा कोणतीही गोष्ट करीत नाही. कृष्ण भावनाभावित मनुष्य हा भौतिक कर्मामध्ये अतिशय आसक्त असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीप्रमाणेच कर्म करतो, परंतु तो कृष्णाच्या संतुष्टीसाठी असे कर्म करतो, तर अज्ञानी व्यक्ती आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी असे कर्म करीत असते. म्हणून कृष्ण भावनाभावित व्यक्तीने कर्म कसे करावे आणि कर्मफल कृष्ण भावनेच्या हेतुकृत्यार्थ कसे उपयोगात आणावे हे सामान्य लोकांना दाखवणे आवश्यक आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, नियत कर्माच्या फलामध्ये आसक्त असणाऱ्या अज्ञानी मनुष्यांचे मन विचलित होऊ नये, म्हणून विद्वान व्यक्तीने त्यांना कर्म थांबवण्यास प्रेरित करू नये. याउलट भक्तिभावाने कर्म करून त्याने त्या लोकांना कृष्ण भावनेच्या म्हणजे यथावकाश विकासासाठी सर्व प्रकारच्या कार्यामध्ये युक्त करावे. पहा, त्याप्रमाणे वेदेचे सर्वसेम वेदम म्हणजे हा सर्व वैदिक कर्मकांडाचा अंतिम उद्देश आहे. सर्व कर्मकांडामध्ये सर्व प्रकारचे यज्ञ भौतिक कार्याविषयीच्या संपूर्ण मार्गदर्शनासहित जे काही वेदामध्ये आहे त्यांचा सर्वांचा उद्देश जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. बद्धजीव इंद्रिय तृप्तीच्या पलीकडे काही जाणत नसल्यामुळे ते त्याच उद्देशाने वेदाध्ययन करतात, परंतु वैदिक कर्मकांडाद्वारे नियमित इंद्रिय तृप्ती आणि सकाम कर्मामुळे मनुष्य क्रमशः कृष्ण भावनेप्रत उन्नत होतो. म्हणून कृष्ण भावनेतील आत्मसाक्षात्कारी मनुष्याने इतरांना त्यांच्या कर्मापासून विचलित करू नये किंवा त्यांचा बुद्धिभेद करू नये. पुढे म्हटलेलं आहे बा, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झालेला आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्मे केली जातात. पहा, आपला खोटा अहंकार असतो आणि त्या अहंकाराद्वारे आपण आत्मा स्वतःलाच कर्माचा कर्ता म्हणतो, आपण आपल्याला स्वतःच कर्ता म्हणतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणाद्वारे कर्म केले जातात. ती कोणती 3 गुण आहेत पहा. एकाच पातळीवर कार्य करणारे एक कृष्ण भावनाभावित मनुष्य आणि दुसरा भौतिक भावनेने प्रभावित झालेला मनुष्य, असे दोघेही वरकरणी एकाच स्तरावर असल्यासारखे दिसतात, परंतु त्यांच्या आपापल्या स्थितीमध्ये बराच भेद आहे. भौतिक भावनायुक्त मनुष्याचा मिथ्या अहंकाराच्या प्रभावामुळे दृढ विश्वास असतो की आपणच सर्व गोष्टींचे कर्ता आहोत. त्याला माहीत नसते की शरीराची यंत्रणा ही भगवंताच्या अध्यक्षतेखाली कार्य करीत असणाऱ्या भौतिक प्रकृतीमुळे निर्माण झालेली असते. तसेच शेवटी तो कृष्णांचाच नियंत्रणाखाली कार्य करत असतो, याचे देखील ज्ञान नसते. मिथ्या अहंकाराने युक्त असलेला मनुष्य प्रत्येक गोष्ट स्वतंत्रपणे करण्याचे सारे श्रेय स्वतःकडे घेत असतो आणि हेच त्याच्या अज्ञानाचे लक्षण आहे. त्याला माहीत नसते की हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. यास्तव त्याने आपल्या शारीरिक आणि मानसिक कार्य कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णाच्या सेवेसाठी संलग्न करणे आवश्यक आहे. अज्ञानी मनुष्य विसरतो की
पुरुषोत्तम श्री भगवान हे ऋषिकेश किंवा इंद्रियांचे स्वामी म्हणून जाणले जातात. आपल्या इंद्रिय तृप्तीकरता आणि अशा मनुष्याने दीर्घकाळ इंद्रियांचा दुरुपयोग केलेला असल्यामुळे तो अज्ञानी मनुष्य वास्तविकपणे मिथ्या अहंकाराने मोहित झालेला असतो आणि याच मिथ्या अहंकारामुळे त्याला भगवान कृष्णाशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. पुढे म्हणतात, हे महाभाऊ अर्जुना, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. भगवान श्री काय म्हणतात, हे अर्जुना, ज्याला परमसत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियामध्ये किंवा इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. परमसत्याचे ज्ञान असणारा मनुष्य प्राकृतिक संगतीमुळे होणाऱ्या आपल्या विचित्र अवस्थेला जाणतो. तो जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहोत आणि आपले स्थान भौतिक सृष्टीमध्ये असू नये. आपण स्वरूपतः सच्चिदानंद भगवंताचे अंश आहोत आणि कोणत्या तरी कारणास्तव आपण सर्व जीवनाच्या भौतिक संकल्पनेमध्ये पुरपुटलो गेलो आहे. त्याच्या विशुद्ध स्वरूपात त्याला आपली सर्व कर्मे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये नियोजित करायचे असतात. म्हणून तो स्वतःला कृष्ण भावना भावित कर्मामध्ये संलग्न करतो आणि अनुषंगिक व अस्थायी असणाऱ्या भौतिक इंद्रियाच्या कर्मापासून तो स्वाभाविकपणेच अनासक्त होतो. तो जाणतो की आपले भौतिक बद्ध जीवन हे भगवंताच्या परमनियंत्रणाखाली आहे, म्हणून तो कोणत्याही प्रकारच्या भौतिक प्रतिक्रियामुळे विचलित होत नाही. सर्व प्रकारच्या भौतिक प्रतिक्रिया या आपल्याला भगवत कृपेमुळेच प्राप्त झाल्या आहेत असे तो मानतो. श्रीमद भगवताप्रमाणे जो परम सत्य, ब्रह्म, परमात्मा, पुरुषोत्तम आणि श्री भगवान या तीन विविध स्वरूपांना जाणतो त्याला तत्ववित्त म्हटले जाते, कारण त्याला परमसत्याशी संबंधित आपले वास्तविक स्थितीचे ज्ञान असते. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न असतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्याकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी एकनिष्ठ किंवा कनिष्ठ असले तरी ते ज्ञानीजनांना त्यांना विचलित करू शकत नाही. भगवान श्री काय म्हणतात, हे अर्जुना, भौतिक प्रकृतीच्या गुणांनी मोहित झाल्यामुळे अज्ञानी लोक भौतिक कर्मात पूर्णपणे मग्न होतात आणि आसक्त होतात. पण असे कर्म करणाऱ्याकडे ज्ञानाचा अभाव असल्यामुळे त्यांचे कर्म जरी कनिष्ठ असले तरी ज्ञानीजनांनी त्यांना विचलित करू नये. अज्ञानी व्यक्ती स्थूल भौतिक भावनेशी आपले मिथ्य तादात्म्य करतात आणि ते भौतिक उपाधींनी पूर्णपणे ग्रासलेले असतात. हे भौतिक शरीर म्हणजे प्रकृतीची किंवा देणगीच आहे आणि जी शारीरिक चेतनेमध्ये एक आसक्त आहे त्याला मंद किंवा आत्मज्ञान नसणारा मूळ व्यक्ती असे म्हटले जाते. अज्ञानीजने शरीरात आत्मा समजतात व इतरांशी नातलग म्हणून शारीरिक संबंध ठेवतात. ज्या भूमीत त्यांना शरीर प्राप्त होते त्या भूमीला ते पूजनीय मानतात आणि ते धार्मिक कर्मकांडाच्या विधींना सर्व काही मानतात. अशा भौतिक उपाधींनी ग्रासलेल्या मनुष्यांची सामाजिक, राष्ट्रीयता आणि परोपकारवादी इत्यादी कार्य असतात. अशा उपाधींच्या प्रभावाने ग्रस्त झालेल्या व्यक्ती नेहमी भौतिक क्षेत्रातच गुंतलेल्या असतात, कारण आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे एक कल्पनाच आहे असे त्यांना वाटते आणि त्यामुळे त्यांना आत्मसाक्षात्कार प्राप्तीमध्ये मुळीच रहस्य वाटत नाही. तरी जे आध्यात्मिक जीवनात प्रगत झाले आहेत त्यांनी भौतिकतेने ग्रासलेल्या अशा व्यक्तींना विचलित करण्याचा प्रयत्न करू नये. त्यापेक्षा एखाद्याने स्वतःचे आध्यात्मिक कर्म शांतपणे करणे हेच उत्तम आहे. असे मोहित व्यक्ती अहिंसा आणि तत्सम सांसारिक परोपकारी कर्म इत्यादीसारख्या जीवनाच्या प्राथमिक भौतिक तत्वामध्ये
निमग्न होऊ शकतात. अज्ञानी मनुष्यांना कृष्ण भावनाभावित कर्माचे महत्त्व असू शकत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सल्ला देतात की आपण त्यांना विचलित करण्यामध्ये आपले मौल्यवान वेळ व्यर्थ दौडू नये. पण भगवत भक्त हे भगवंतापेक्षाही दयाळू आहेत, कारण त्यांना भगवंताचा यथार्थ हेतू समजतो. यास्तव ते या प्रकारचा धोका पत्करतात. इतके काय तर ते अज्ञानी मनुष्याकडे जाऊन त्याला कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये संलग्न करण्याचा प्रयत्न करतात. कारण कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करणे हे मनुष्यासाठी अत्यावश्यक आहे. पुढे म्हणतात भगवान कृष्ण, मनुष्य म्हणूनच हे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभेच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर. भगवान कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माझ्या पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभ इच्छा न ठेवता, स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्यरहित होऊन युद्ध कर. पहा, भगवद्गीतेचे प्रयोजन या श्लोकात स्पष्ट करण्यात आले. भगवद्गीता ही कारण अर्जुनाने युद्ध करावं यासाठीच ही भगवद्गीता सांगितलेली आहे. भगवंत असा उपदेश करतात की जणू काही लष्करी शिस्तीला अनुसरूनच स्वकर्तव्यांचे पालन करण्याकरता मनुष्याने पूर्णपणे कृष्ण भावनाभावित झाले पाहिजे. अशा प्रकारच्या आदेशाने गोष्टी थोड्या कठीण होऊ शकतील, तरी श्रीकृष्णावर पूर्णपणे विश्वास संबोधून कर्तव्य पालन केलेच पाहिजे. कारण जीवांचे ती स्वरूपस्थिती आहे. भगवंताच्या सहाय्यकाविना जीव स्वतंत्रपणे आनंदी होऊ शकत नाही. भगवंताच्या इच्छेच्या अधीन होणे ही जीवाची शाश्वत वैज्ञानिक स्थिती आहे. म्हणून जणू काही अर्जुनाचा सेनापती असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला युद्ध करण्याचा आदेश दिला. भगवंताच्या सदिच्छे प्रित्यार्थ मनुष्याने सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे आणि त्याचवेळी स्वामित्वाचा दावा न करता आपल्या नियत कर्माचे पालन केले पाहिजे. अर्जुनाला भगवंताच्या आदेशाबद्दल विचार करावायचा नव्हता, तर केवळ त्यांच्या आज्ञेचे पालन करायचे होते. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत. म्हणून जे स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे परमात्म्यावर अवलंबून असतो, किंवा दुसऱ्या शब्दात जो पूर्णपणे कृष्ण भावनाभावित असतो, त्याला अभ्यास चेतसू म्हटले जाते. निरीक्ष्या म्हणजेच कर्मफलाची आशा न ठेवता मनुष्याने स्वामींच्या आदेशानुसार कर्म करणे होय. खजिनदार आपल्या मालकासाठी लाखो रुपये मोजतो, पण तो एका पैशावरही आपला दावा करीत नाही. त्याचप्रमाणे मनुष्याने जाणले पाहिजे की जगातील कोणतीही वस्तू कोणा एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे. अशा कृष्ण भावनेमध्ये जेव्हा मनुष्य कर्म करतो, तेव्हा निश्चित तो कोणत्याही गोष्टीवर स्वामित्वाचा दावा करीत नाही. याच भावनेला निर्मिम अर्थात म्हणजे माझे काहीच नाही असे म्हटले जाते. शारीरिक स्तरावर संबंधित असणाऱ्या तथाकथित नातलगांचा विचार न करता भगवंतांनी दिलेल्या या कठोर आदेशाचे पालन करण्यास जर कोणी नाखुश असेल, तर त्याने या नाखुशीचा त्याग केला पाहिजे. या प्रकारे तो विगतज्वर अर्थात ज्वररहित किंवा आलस्यरहित बनतो. प्रत्येकाला त्याच्या गुणवत्तेप्रमाणे आणि स्थितीप्रमाणे विशिष्ट प्रकारचे कर्म करावे लागते आणि अशा सर्व कर्माचे आचरण वर वर्णन केल्याप्रमाणे कृष्ण भावनाभावित होऊन केले जाऊ शकते. यामुळे मनुष्य मोक्ष मार्गावर अग्रसर होऊ शकतो. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, जो कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. काय म्हणतात, हे अर्जुना, जो कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि या उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात.
पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे आणि म्हणून ते अपवादरहित शाश्वत सत्य आहे. ज्याप्रमाणे वेद शाश्वत आहेत त्याचप्रमाणे कृष्ण भावनेचे सत्य शाश्वत आहे. भगवंताचा द्वेष न करता मनुष्याची या आदेशावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. भगवद्गीतेवर भाष्य लिहिलेले अनेक तज्ज्ञ आहेत, पण त्यांची कृष्णावर श्रद्धा नाही. असे सकाम कर्माच्या बंधनातून कधीच मुक्त होणार नाही. परंतु भगवंताच्या शाश्वत उपदेशावर दृढ श्रद्धा असलेल्या सामान्य मनुष्य जरी असा आदेश पाळण्यात असमर्थ असला तरी तो कर्मबंधनातून मुक्त होतो. कृष्ण भावनेच्या प्रारंभी मनुष्य हा भगवंताच्या आदेशांचे पूर्णपणे पालन करू शकणार नाही. परंतु जो या सिद्धांताला विरोध करीत नाही, पराभव आणि निराशा यांच्या चिंता न करता आपले कर्म प्रामाणिकपणे करतो, तो निश्चितपणे श्रीकृष्ण भावनेच्या विशुद्ध स्तरापर्यंत उन्नत करतो. हे अर्जुना, परंतु जे द्वेष भावनेने व या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हे अर्जुना, जे द्वेष भावनेने या आदेशांची उपेक्षा करतात आणि त्यांचे पालन करीत नाहीत, त्यांना ज्ञानशून्य, मूढ आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात ते भ्रष्ट झालेले आहेत असे समजावे. कृष्ण भावनाभावित न होण्याचा दोष हा श्लोकात स्पष्टपणे सांगितला आहे. ज्याप्रमाणे उच्च शासकीय अधिकाऱ्याच्या आज्ञेचा भंग केल्यास शिक्षा होते, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम श्री भगवान यांची अवज्ञा केल्यास निश्चितच शिक्षा होते. अवज्ञा करणारा व्यक्ती कितीही महान असला तरी तो हृदयशून्य असल्यामुळे त्याला स्वतःच्या आत्म्याविषयी तसेच परब्रह्म, परमात्मा आणि भगवान यांच्याविषयी सुद्धा अज्ञान असते. म्हणून त्यांच्यासाठी जीवनसिद्धीची मुळीच आशा नसते. ज्ञानी मनुष्य सुद्धा आपल्या स्वतःच्या प्रकृतीनुसार कार्य करतो, कारण प्रत्येकजण 3 गुणाद्वारे प्राप्त झालेल्या प्रकृतीनुसार कार्य करतो. बळेच निग्रह केल्याने काही साधणार नाही. पुढे भगवान श्रीकृष्ण म्हणतात, इंद्रिय आणि इंद्रियाविषयी यांच्याशी संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. इंद्रिय आणि इंद्रियाविषयी यांच्याशी संबंधित असलेली आसक्ती, विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये म्हणून, कारण आत्मशास्त्राच्या मार्गात ते अडथळे आणतात. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात की इंद्रिय आणि इंद्रियाविषयी यांचे संबंधित आसक्ती आणि विरक्ती यांना नियंत्रित करण्यासाठी नियम आहेत. मनुष्याने अशा आसक्ती आणि विरक्तीने प्रभावित होऊ नये, कारण आत्मसाक्षात्काराच्या मार्गात ते अडथळेच आहेत. जे कृष्ण भावना भावित आहेत त्यांचा स्वाभाविकपणे भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये मग्न होण्यासाठी कल नसतो, पण जे कृष्ण भावना भावित नाहीत त्यांना शास्त्रामधील विधिनिषेधांचे पालन करणे आवश्यक आहे. अनिर्बंध इंद्रिय तृप्ती भौतिक बंधनास कारणीभूत ठरते, पण जो शास्त्रातील विधिनिषेधांचे पालन करतो तो इंद्रिय विषयाद्वारे बद्ध होत नाही. उदाहरणार्थ, लैंगिक उपयोग ही एक बद्ध जीवनासाठी अत्यावश्यक बाब आहे. विवाह बंधनाखाली लैंगिक भोगास अनुमती देण्यात आली आहे. शास्त्रांच्या आदेशानुसार मनुष्याला आपल्या पत्नीशिवाय इतर कोणत्याही स्त्रीबरोबर भोग करण्यास मनाई करण्यात आली. इतर सर्व स्त्रियांना त्याने मातेसमान मानले पाहिजे, पण असे आदेश असतानाही मनुष्याचा परस्त्री संबंध ठेवण्याकडे कल असतो. या प्रवृत्ती निग्रहित करणे आवश्यक आहे, नाहीतर त्या आत्मसाक्षात्काराच्या मार्गामध्ये गुंगणकारक ठरतात. जोपर्यंत भौतिक शरीर आहे तोपर्यंत भौतिक शरीराच्या गरजा पुरवण्यास अनुमती आहे, परंतु या गरजा शास्त्रीय विधिविधानानुसारच भागवण्यास अनुमती आहे. आणि तरीही अशा विधिनिषेधावर आपण विसंबून राहू नये. अशा विधिनिषेधावर आसक्त न होता मनुष्याने त्यांचे पालन केले पाहिजे, कारण ज्याप्रमाणे राजमार्गावरही नेहमी अपघातांची शक्यता असते, त्याचप्रमाणे विधिनिषेधानुसार केलेल्या इंद्रिय तृप्तीने
तो वाममार्गाकडे जाऊ शकतो. जरी राजमार्गाची काळजीपूर्वक रक्षण केले जाते तरी अशा अत्यंत सुरक्षित रस्त्यावर काहीच धोका नसल्याची कोणीही हमी देऊ शकणार नाही. भौतिक संगतीमुळे इंद्रिय तृप्ती करण्याची प्रवृत्ती अनादी कालापासून चालत आली आहे. म्हणून नियंत्रित इंद्रिय तृप्ती केल्यानेही पतन होण्याची शक्यता असतेच. यास्तव नियंत्रित इंद्रिय भोग करण्याची आसक्ती सर्व प्रकारे टाळलीच पाहिजे. कृष्ण भावनेवर आसक्ती ठेवल्याने किंवा कृष्णाच्या प्रेमयी सेवेमध्ये नेहमी कर्म करण्याने मनुष्य सर्व इंद्रियजन्य कृत्यापासून अनासक्त होतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही स्थितीमधून कृष्ण भावनेपासून कोणीही अनासक्त होण्याचा प्रयत्न करू नये. सर्व प्रकारच्या इंद्रियांच्या आसक्तीपासून अनासक्त होण्यास मूळ उद्देश म्हणजे कृष्ण भावनेच्या स्थितीवर स्थित होणे होय. पहा, भगवान कृष्ण म्हणतात, इतरांच्या कर्माचे उत्तम रीतीने पालन करण्यापेक्षा स्वतःच्या नियत कर्माचे दोषयुक्त असले तरी पालन करणे आणि अधिक श्रेयस्कर आहे. स्वतःचे कर्म करताना जरी एखाद्याचा विनाश झाला तरी दुसऱ्याचे कर्म करण्यापेक्षा हे श्रेयस्कर आहे. कारण दुसऱ्याच्या मार्गाचे अनुसरण करणे भयावह असते. मनुष्याने इतरांच्या नियत कर्माचे अनुसरण करण्यापेक्षा पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये आपले नियत कर्म करावे. भौतिकदृष्ट्या प्रकृतीच्या गुणांचा प्रभावाखाली मनुष्याच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला अनुसरून सांगण्यात आलेल्या कर्म म्हणजे नियत कर्म होत. आध्यात्मिक कर्म म्हणजे श्रीकृष्णाच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरूने दिलेल्या आज्ञेनुसार केलेले कर्म होत. परंतु भौतिक असो वा आध्यात्मिक असो, मनुष्याने दुसऱ्याच्या नियत कर्माचे अनुकरण करण्यापेक्षा मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या नियत कर्मामध्ये दृढ राहणे पाहिजे. आध्यात्मिक स्तरावरील कर्म आणि भौतिक स्तरावरील कर्म ही भिन्न असू शकतात, परंतु कर्म करण्यासाठी अधिकृत मार्गदर्शनानुसार आचरण करण्याचे तत्व नेहमीच उत्तम असते. जेव्हा मनुष्य भौतिक गुणांच्या आधिपत्याखाली असतो तेव्हा त्याने आपल्या विशिष्ट परिस्थितीनुसार शास्त्रांच्या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच त्याने इतरांचे अनुकरण करू नये. उदाहरणार्थ, सत्वगुणामध्ये असणारा ब्राह्मण अहिंसक असतो, तर क्षत्रिय हा राजसिक गुणामध्ये असल्यामुळे त्याला हिंसा करण्याची मुभा असते. यास्तव अहिंसक तत्वांचे पालन करण्याचे ब्राह्मणाचे अनुकरण करण्यापेक्षा क्षत्रियाने हिंसक नियमांचे पालन करते वेळी पराभूत होणे हेच त्याच्यासाठी श्रेयस्कर आहे. प्रत्येकाने आकस्मिकपणे आपल्या हृदयशुद्धी न करता क्रमाक्रमाने करावी. तरी जेव्हा एखादा भौतिक गुणांच्या पलीकडे जातो आणि पूर्णपणे कृष्ण भावनेत स्थित होतो तेव्हा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तो कोणतीही गोष्ट करू शकतो. कृष्ण भावनेच्या अशा परिपूर्ण अवस्थेमध्ये क्षत्रिय ह्या ब्राह्मणामध्ये कार्य करू शकतो, पण किंवा ब्राह्मण हा क्षत्रियाप्रमाणे कार्य करू शकतो. दिव्य आध्यात्मिक स्तरावर भौतिक जगतातील विषमता लागू पडत नाही. उदाहरणार्थ पहा, विश्वामित्र हे मूलतः क्षत्रिय होते, पण नंतर त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले. तर परशुराम हे मूलतः ब्राह्मण होते, पण नंतर त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. पहा, विश्वामित्र हे क्षत्रिय होते पण त्यांनी ब्राह्मण म्हणून कार्य केले, आणि परशुराम हे ब्राह्मण होते, त्यांनी क्षत्रिय म्हणून कार्य केले. दिव्य स्तरावर स्थित असल्याने ते याप्रमाणे करू शकले. पण जोपर्यंत एखादा भौतिक स्तरावर आहे तोपर्यंत त्याने भौतिक प्रकृतीच्या गुणानुसार कर्म केलेच पाहिजे. त्याचबरोबर त्याला कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अशा प्रकारे अर्जुनाने या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला कर्ममार्ग सांगितला. त्यानंतर अर्जुन म्हणाले, हे विष्णुवंशजा, हे देवा, कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो. अर्जुनाने काय प्रश्न विचारला की कशामुळे मनुष्य त्याची इच्छा नसतानाही जणू काही बळेच पापकर्म करण्यास प्रेरित होतो. जीव हा भगवंता अंश असल्यामुळे मूलतः आध्यात्मिक विशुद्ध आणि सर्व भौतिक कल्मशापासून मुक्त असतो. म्हणून स्वभावताच
तो भौतिक जगाच्या पापामुळे प्रभावित होत नाही, परंतु जेव्हा तो भौतिक प्रकृतीशी संबंधित असतो तेव्हा तो निःसंकोचपणे अनेक पापमय मार्गाचे आचरण करतो. कधी कधी या प्रकारचे आचरण करण्याची त्याची इच्छा नसते. यास्तव जीवाच्या विकृत स्वभावाबद्दल अर्जुनाने श्रीकृष्णांना विचारलेला प्रश्न समर्पक होता. जर काही वेळा जीवाला पाप करावायचे नसले तरी त्याला बरेच पाप करण्यास भाग पाडले जाते. तथापि पापकर्म करण्यास अंतर्यामी परमात्मा प्रेरित करीत नसून इतर कारणामुळे पापकर्म घडतात. त्यासंबंधी पूर्वी श्लोकात भगवंताने सांगितले आहे पहा. श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, रजगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो, तर तोच ह्या जगताचा सर्व भक्षक महापापी शत्रू आहे. पहा काय म्हटले भगवान श्री की रजगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला काम आणि नंतर या कामाचे क्रोधामध्ये झालेले रूपांतर. काम आणि क्रोध, कामापासून क्रोध निर्माण होतो आणि हाच जगताचा सर्वभक्षक असा महापापी शत्रू आहे, काम आणि क्रोध. पहा लक्षात ठेवा, काम आणि क्रोध हे जगाचा महापापी असा शत्रू आहे. ज्यावेळी एखादा जीव भौतिक सृष्टीच्या संपर्कात येतो तेव्हा रजगुणाच्या संघामुळे त्याचा श्रीकृष्णाशी असणाऱ्या शाश्वत प्रेमाचे रूपांतर कामविकारात होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास ज्याप्रमाणे आंबट चिंचेच्या संपर्कामुळे दुधाच्या दह्यामध्ये रूपांतर होते, त्याचप्रमाणे त्याच्या भगवंताशी असणाऱ्या प्रेम भावनेचे रूपांतर कामविकारात होते. नंतर कामाची जेव्हा तृप्ती होत नाही तेव्हा क्रोधामध्ये रूपांतरित होते आणि क्रोधाचे रूपांतर मोहात होते आणि मोहामुळे भौतिक अस्तित्व चालूच राहते. म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे आणि केवळ हाच काम विशुद्ध जीवाला भौतिक जगतात गुरफटून राहण्यास प्रेरित करतो. क्रोध हा तमगुणाचे प्रगटीकरण आहे. प्रकृतीचे हे गुण स्वतःला क्रोध आणि तत्सम उपविकारांच्या रूपात प्रकट करतात. म्हणून जर रजगुणाचे तमगुणाप्रत अधपतन करण्याऐवजी त्याची जगण्याची आणि कर्म करण्याच्या विधीद्वारे सत्वगुणाप्रत उन्नती केली तर मनुष्याचे क्रोधामुळे होणाऱ्या अधपतनापासून आध्यात्मिक आसक्तीद्वारे रक्षण होऊ शकते. पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ विष्टला जातो, त्याचप्रमाणे जीव या कर्माद्वारे विविध प्रमाणात आच्छेदला जातो. भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले, हे अर्जुना, ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वाऱ्याने गर्भ वेष्टीला जातो, त्याचप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छेदला जातो. जीवावर 3 प्रकारचे आच्छेदने आहेत, ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याचप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजे कामाची विविध रूपे आहेत. जेव्हा कामाची तुलना धुराशी करण्यात येते तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची थोडीशी जाणीव होते. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना आपल्या अल्पशा प्रमाणात प्रकट करतो तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. ज्या ठिकाणी धूर असतो त्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभ अवस्थेप्रमाणेच आहे. आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक पद्धतीद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते. यासाठी सर्वप्रथम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाची कीर्तन होय. वारेने आच्छादलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दाखवण्यात आली आहे. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचालही करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षाशी करता येते. वृक्षसुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात आले येते की ते जवळजवळ चेतनाशून्यच असतात. आच्छादित आरशाची तुलना
पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित आग्नेची तुलना मानवाशी करण्यात आली आहे. मनुष्य जीवनामध्ये आत्मा थोड्या प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनातच आध्यात्मिक जीवनरूप अग्नी प्रज्वलित करता येतो. अग्नीवरील धूर व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येतो. म्हणून जीवांसाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळातून मुक्त होण्यासाठी मनुष्य जीवन ही एक नामी संधीच आहे. मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलनाद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. कृष्ण भावनेद्वारे आपण कामावर विजय प्राप्त करू शकतो. त्याचप्रमाणे भगवान कृष्ण म्हणाले, याप्रमाणे अज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शुद्ध शत्रूद्वारे आच्छादली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे जळत असतो. काय म्हणाले भगवान कृष्ण म्हणतात की याप्रमाणे ज्ञानी जीवाची शुद्ध चेतना त्याच्या कामरूपी नित्य शत्रूद्वारे आच्छादली जाते. काम कधीच संतुष्ट होत नाही आणि तो अग्नीप्रमाणे नेहमी जळतच असतो. मनुस्मृतीत म्हटले आहे की ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, ज्याप्रमाणे इंधनाच्या निरंतर पुरवठ्याने अग्नी विझला जात नाही, त्याचप्रमाणे अमर्यादित इंद्रिय तृप्ती झाली तरी काम तृप्त होऊ शकत नाही. भौतिक जगतामध्ये सर्व क्रियांचा केंद्रबिंदू मैथुन आहे आणि म्हणून भौतिक जगताला मैथुन्य आगार किंवा संभोग जीवनाची बेडी असे म्हटले जाते. एका सामान्य कारागृहात गुन्हेगारांना गजाआड ठेवण्यात येते, त्याचप्रमाणे भगवंताच्या नियमांची अवज्ञा करणाऱ्या गुन्हेगारांना मैथुन जीवनाची बेडी घातली जाते. इंद्रिय तृप्तीवर आधारित भौतिक संस्कृतीची प्रगती ही जीवात्म्याच्या भौतिक अस्तित्वाची कालमर्यादा वाढवण्यास कार्यरत ठरते. म्हणून हा काम म्हणजे अज्ञानाचे प्रतीक आहे आणि या कामामुळेच जीवाला भौतिक जगतात राहणे भाग पडते. जेव्हा मनुष्य इंद्रिय तृप्तीचा भोग घेतो तेव्हा त्याला थोड्याफार सुखाची अनुभूती होत असेल, पण तथाकथित सुखाचा तो अनुभव या इंद्रिय भोग करणाऱ्याचा परम शत्रू आहे. पुढे म्हणतात भगवान कृष्ण म्हणाले, हे अर्जुना, इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कामाची निवासस्थाने आहेत. कामाची निवासस्थाने कोणती आहेत? इंद्रिय, मन आणि बुद्धी ही कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. इंद्रिय, मन आणि बुद्धी ही तीन कामाची निवासस्थाने आहेत. शत्रूने बुद्ध जीवाच्या शरीरातील निरनिराळ्या महत्त्वाच्या ठिकाणी काबीज केले आहेत. शत्रू म्हणजे षडरिपू, काम, क्रोध. म्हणून ज्या मनुष्याला या शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे त्याचे शत्रू कोठे सापडले हे जाणीव यासाठीच भगवान कृष्ण म्हणतात, मन हे इंद्रियांच्या सर्व कृतीचे केंद्रबिंदू आहे. मन हे सर्व इंद्रियांच्या कृतीचे केंद्रबिंदू आहे. जेव्हा आपण इंद्रियाविषयाबद्दल ऐकतो तेव्हा साधारणपणे मन हे इंद्रिय तृप्तीबद्दलच्या सर्व कल्पनांचा आगार बनते व परिणामी मन आणि इंद्रिय कामाची भांडारे बनतात. नंतर बुद्धी विभाग अशा कामप्रवृत्तीचे भांडवल बनतो. बुद्धी ही जीवात्म्यांची अत्यंत निकटवर्ती आहे. कामक बुद्धीचे आत्म्याला मिथ्य अहंकार प्राप्त करण्यासाठी कामक प्रवृत्तीशी तसेच मन आणि इंद्रियांशी तादात्म्य करण्यास प्रभावित करते. आत्मा भौतिक इंद्रियांचा भोग करण्याच्या अधीन होतो आणि चुकीने त्यातच वास्तविक सुख आहे असे समजतो. आत्म्याच्या या मिथ्य तादात्म्याबद्दल श्रीमद भगवद्गीतेत म्हटले पहा, जो मनुष्य या त्रिधातू निर्मित शरीरात आत्मा समजतो, शरीराच्या फलांना स्वतःचे नातलग मानतो, आपले जन्मस्थान पूजनीय मानतो आणि दिव्य ज्ञानी पुरुषांना भेटण्याऐवजी केवळ स्नान करण्यासाठीच तीर्थस्थळांची यात्रा करतो, तो एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा गायीप्रमाणे आहे. म्हणून भगवान कृष्ण म्हणतात, म्हणून हे भरतवंशजा, हे अर्जुना,
इंद्रियांचे नियमन करून पापांच्या या महान प्रतीकाचा म्हणजे कामाचा प्रारंभिक निग्रह कर आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. पहा काय म्हणाले, हे अर्जुना, इंद्रियांचे नियमन करून पापाच्या या महान प्रतीकाचा म्हणजे कामाचा प्रारंभिक निग्रह कर. त्यासाठी इंद्रिय नियमन फार महत्त्वाचे आहे आणि आत्मसाक्षात्काराच्या ज्ञानाचा विनाश करणाऱ्या या कामाचा वध कर. म्हणजे इंद्रिय नियमन करून कामावर विजय प्राप्त होतो आणि आत्मसाक्षात्कारामुळे या कामाचा वध करता येतो. भगवंताने अर्जुनाला प्रथमपासूनच इंद्रिय संयमन करण्याचा सल्ला दिला आहे, ज्यामुळे तो महान पापमय शत्रूचा कामाचा निग्रह करू शकेल. हा काम आत्मसाक्षात्काराची तीव्र इच्छा तसेच आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. ज्ञान म्हणजे इतर गोष्टीहून भिन्न असणाऱ्या आत्म्याचे ज्ञान किंवा आत्मा म्हणजे शरीर नव्हे हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूपस्थिती आणि त्याची परमात्म्याशी संबंध यांचा विशिष्ट ज्ञान होय. आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. असे ज्ञान आणि विज्ञान म्हणजे अनुभूती त्यांच्या विविध रूपासहित जर स्वतः भगवंतांनी विवेचन करून सांगितले तरच ते जाणणे शक्य आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंताची सेवा हीच आहे. या भावनेला कृष्ण भावना असे म्हटले. म्हणून आयुष्याच्या अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेचे शिक्षण घेतले पाहिजे. त्यायोगे त्याला पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होऊन कर्म करता आले पाहिजे. जीवासाठी स्वाभाविक असणाऱ्या भगवत प्रेमाची विकृत स्वरूप म्हणजे काम होय. परंतु जर मनुष्याला अगदी आरंभापासूनच कृष्ण भावनेमध्ये प्रशिक्षित केले तर स्वाभाविक भगवत प्रेमाची अधोगती भौतिक कामामध्ये होणार नाही. जेव्हा भगवत प्रेमाची कामविकारामध्ये अधोगती होतील तेव्हा पुन्हा पुन्हा पूर्वस्थितीवर येणे अत्यंत कठीण असते. तरी कृष्ण भावना इतकी प्रभावशील आहे की कृष्ण भावनेचा उशिरा प्रारंभ करणाराही भक्तीच्या नियमित तत्वांचे पालन करून भगवतप्रेमी बनू शकतो. म्हणून जीवनाच्या कोणत्याही अवस्थेतून किंवा कृष्ण भावनेचे महत्त्व जाणण्याच्या वेळेपासून कृष्ण भावनेद्वारे अथवा भगवंताच्या भक्तिपूर्ण सेवेद्वारे इंद्रिय नियमन करण्यास प्रारंभ करू शकतो. या प्रकारे मनुष्य जीवनाच्या परिपूर्ण अवस्थेमध्ये म्हणजेच भगवत प्रेमामध्ये कामाचे रूपांतर करू शकतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. काय म्हणतात, कार्य करणारी इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे. मन इंद्रियांपेक्षाही श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. काय म्हटले, कार्य करणे इंद्रिय जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. इंद्रिय श्रेष्ठ आहेत. त्यानंतर मन इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहे आणि बुद्धी मनापेक्षा श्रेष्ठ आहे आणि आत्मा हा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. पहा, कामाच्या कार्याची इंद्रिय ही विविध द्वारे आहेत. कामाला शरीरामध्ये संग्रहित करून ठेवण्यात येतील, पण इंद्रियाद्वारे त्याला मोकळी वाट करून दिली जाते. म्हणून इंद्रिय ही एकंदर शरीरापेक्षा श्रेष्ठ आहेत. जेव्हा या इंद्रियाद्वारे द्वारे परमभावना किंवा कृष्ण भावना असते तेव्हा ही याद्वारे उपयोगात आणली जात नाहीत. कृष्ण भावनेमध्ये आत्मा भगवंताशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो. म्हणून या ठिकाणी वर्णन केलेल्या क्रमिक शारीरिक क्रियांचा अंत शेवटी परमात्म्यामध्ये होतो. शारीरिक क्रिया म्हणजे इंद्रियांची कार्य होत आणि इंद्रियांना थांबवणे म्हणजे सर्व शारीरिक क्रियांना थांबवणे होय. परंतु मन हे सक्रिय असल्याकारणे जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी मन ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये कार्य करीत असते त्याचप्रमाणे क्रियाशील असते. परंतु मनापेक्षा श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा आत्मा आहे. म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंतामध्ये नियुक्त केले
तर हे स्वाभाविकपणेच इतर सर्व कनिष्ठ तत्वे उदाहरणार्थ बुद्धी, मन आणि इंद्रिय ही आपोआपच त्यांच्यामध्ये नियुक्त होतील. इंद्रिय भोगाचे विषय ही इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहेत. इंद्रिय भोगाचे विषय हे इंद्रियापेक्षा श्रेष्ठ आहेत आणि मन हे इंद्रियापेक्षाही श्रेष्ठ आहे. यासाठीच जर मनाला प्रत्यक्षपणे भगवंताच्या सेवेमध्ये नित्य रममाण केले तर इंद्रियांना इतर ठिकाणी रत होण्याची संधीच असणार नाही. जर मनाला भगवंताच्या दिव्य सेवेमध्ये निमग्न केले तर कनिष्ठ प्रवृत्तीमध्ये निमग्न होण्याची शक्यताच नाही. म्हणून आत्मा हा इंद्रियविषयी इंद्रिय, मन आणि बुद्धी या सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. यास्तव प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूपस्थिती जाणल्यास संपूर्ण प्रश्नांचे समाधान होते. बुद्धीद्वारे मनुष्याने आत्म्याची स्वरूपस्थिती जाणली पाहिजे आणि मग मनाला निरंतर कृष्ण भावनेमध्ये निमग्न केले पाहिजे. यामुळे संपूर्ण समस्येचा उलगडा होतो. आध्यात्मिक मार्गातील नवसाधकाला साधारणपणे इंद्रिय विषयापासून अलिप्त राहण्याचा सल्ला दिला जातो. या व्यतिरिक्त मनुष्याने बुद्धीचा उपयोग करून मन बळकट केले पाहिजे. जर त्याने पूर्णपणे भगवंतांना शरण जाऊन बुद्धीद्वारे आपले मन कृष्ण भावनेमध्ये रममाण केले तर आपोआपच मन बळकट बनते. मग इंद्रिय जरी सर्पाप्रमाणे बलवान असली तरी ती दंतहीन सर्पाप्रमाणे निरुपयोगी होतात. परंतु जरी आत्मा हा बुद्धी, मन आणि इंद्रियांचाही स्वामी असला तरी कृष्ण भावनेत श्रीकृष्णाच्या संगतीत तो दृढ झाला नाही तर प्रक्षुब्ध मनामुळे त्याचे केव्हाही पतन होण्याची संभावना असते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत. भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून हे महाव अर्जुना, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे म्हणजे कृष्ण भावनाद्वारे मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे निर्देश करताना म्हणतो की मनुष्याने निर्विशेष शून्यवाद हेच अंतिम ध्येय न मानता भगवंताचा शाश्वत सेवक रूपी स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. जीवनाच्या भौतिक अस्तित्वामध्ये मनुष्य निश्चितपणे कामप्रवृत्ती आणि भौतिक प्रकृतीच्या साधनावर स्वामित्व गाजवण्याच्या इच्छेने प्रभावित होतो. सर्वावर स्वामित्व गाजवण्याची आणि इंद्रियातृप्ती करण्याची इच्छा म्हणजे बद्ध जीवांची महान शत्रूच आहे. परंतु कृष्ण भावनेच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिय, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. आकस्मिकपणे मनुष्य आपल्या कर्तव्याचा आणि विहित कर्माचा त्याग करू शकणार नाही, परंतु भौतिक इंद्रिय आणि मन यापासून प्रभावित न होता स्वतःच्या विशुद्ध स्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे क्रमशः कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. हेच या अध्यायाचे प्रमुख सार आहे. भौतिक जीवनाच्या अपरिपक्व अवस्थेमध्ये तार्किक ज्ञान आणि तथाकथित योगसाधनांच्या साहाय्याने इंद्रिय नियमन करण्याचे कृत्रिम प्रयत्न मनुष्याला कधीच आध्यात्मिक जीवनप्राप्तीमध्ये सहाय्यक ठरू शकत नाहीत. श्रेष्ठ बुद्धीद्वारे मनुष्याला कृष्ण भावनेमध्ये प्रश्न मिळणे अत्यावश्यक आहे. अशा प्रकारे या भगवद्गीतेचा कर्मयोग हा 3रा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्णार्पणमस्तु.